अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात परिचारिकेसोबत कथित विनयभंगाच्या आरोपावरून आज भीम ब्रिगेड संघटनेने आक्रमक भूमिका घेतली। आरोपी डॉक्टरवर कारवाई करून तात्काळ अटक करण्याची मागणी संघटनेने केली आहे। आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांना दिली असून उद्यापर्यंत अटक न झाल्यास बुधवारी 12 ऑगस्ट रोजी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। भीम ब्रिगेड संघटनेच्या म्हणण्यानुसार 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे 7:20 इरविन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अमित शार यांनी एका परिचारिकेसोबत छेडखानी आणि विनयभंग केल्याचा आरोप आहे। डॉक्टर दारूच्या नशेत असल्याचा दावाही संघटनेने केला आहे। ते तर येतही नाही साहेब, इतके डॉक्टर तिचे आपल्या हलगर्जीपणा झाले, आता असं म्हणता नाही येत। आणि आम्ही लोक तर डॉक्टरला देव समजते, बरोबर हा की नाही समजत, तुम्हीच सांगावं। आणि हे जर अशा हेवन म्हणत असाल त्या पोरीले बोलावून तो जर आमच्या लेकीले बोलावून जर आपल्या लेकीले बोलावून जर असं कृष्ण करत असाल, किती चुकीचं आहे। स्टोअर मध्ये येईन, मला पप्पी दे, किस घेईन, आपलं असं होते, मग तुझे आरोग्य चांगलं राहते। चपलीनं बोलावतो साहेब, त्याला चपलीनं मारतो त्याला, नाही तर तुम्ही बोलावता की आम्ही आणू तिकडून सांगा, मग गुन्हे दाखल झालेच चालते। अनेक सिस्टर आहेत तिथं, अनेक महिला तिथं काम करतात बिचाऱ्या। नाईटच्या वेळेस जर असे प्रकार तिथं किती प्रकार होते म्हणते, सांगितलं त्यांच्या वडिलांना सरळ पोलीस स्टेशनला। मी होतो पोलीस स्टेशनला का इथनं आमच्याकडे द्या, विषय समिती चौकशीकडे आपल्याला इच्छित राहून हे करावं लागतं। ते आपण त्या समितीचा जो अहवाल राहील तो ते पोलिसांकडे पाठवून देऊ आपण। समिती साहेब पाहिलं ना, आम्ही समित्या कशा बनते तर नाही ते वरिष्ठ याला अधिकार मला नाही, मला फक्त सुट्टीच्या रजेवर पाठवतो। त्याला पाठवून ते पत्र द्या, मला पाठवा, ते आता ते सुट्टीच्या रजेवर पाठवा, त्याला पाठवतो, त्याला एक शोकच द्या। 9 ऑगस्ट रोजी पीडित परिचारिकेने भीम ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन संपूर्ण घटना सांगितल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। त्यानंतर कुटुंबियासह पोलीस ठाण्यात गेल्यानंतर सुरुवातीला तक्रार नोंदवण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला। आज जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात भीम ब्रिगेडचे आंदोलन सुरू झाले। त्यानंतर पोलिसांनी पीडितेला बोलावून तक्रार नोंदवली आणि गुन्हा दाखल केला असल्याची माहिती संघटनेने दिली। यानंतर पदाधिकाऱ्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीच्या अटकेची मागणी केली। आरोपी सध्या फरार असल्याने पोलिसांनी वेळ मागितला आहे। परवाच्या रात्रीमध्ये 7:30 वाजता इरविन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अमित शार हे नशा करून आले आणि त्या ठिकाणी टेक्निशियन ज्या आमच्या भगिनी आहेत, आमची लेक असेल, त्यांना स्टोअरमध्ये घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्यांच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, पण ती ताई तिथून निघून आली, पळून आली। त्यानंतर आणखी ते तिथे आले, त्यांच्या कॅबिनमध्ये आले आणि तिथून आणखी त्या ताईला घेऊन म्हणजे तिला म्हटलं की माझ्यासोबत चल, असं कर तसं कर, पण ती गेली नाही। मग नंतर अजून कॅबिनमध्ये येऊन त्यांना जोरजबरीने त्या ठिकाणी कॅबिनमध्ये घेऊन जात असताना त्या ताईने सोबत तिथल्या टेक्निशियन घेऊन गेल्या आणि टेक्निशियन घेऊन गेले असता त्यांनी तिथे सुद्धा त्यांच्यासोबत हात पकडला, जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। त्या तिथून सुद्धा त्यांना हे करून त्या इकडे बाहेर आल्या। म्हणून त्या संदर्भात अशा घटना इरविन हॉस्पिटलमध्ये होऊ नये आणि त्या डॉक्टरला तात्काळ निलंबित करण्यात यावे, याकरिता आम्ही आज CS साहेबांना निवेदन दिले। CS साहेबांनी त्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेशसुद्धा दिले आणि कार्यमुक्तसुद्धा केले। आणि आता पोलीस स्टेशनला आम्ही यासाठी ठिय्या आंदोलन करत आहे, ठिय्या मांडून बसलो आहे की जोपर्यंत त्याच्यावर गुन्हे दाखल करावे आणि त्याला तात्काळ अटक करावी, अशी आमची मागणी आहे। जेणेकरून इरविन हॉस्पिटलच नव्हे तर कोणतंही सरकारी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी आमच्या भगिनी, आमच्या आई भगिनी रात्रीच्या ड्युट्या करतात, सकाळी ड्युट्या करतात, त्या ठिकाणी डॉक्टरसुद्धा असतात, त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकसुद्धा असतात, त्यांच्यावर सुद्धा सोबत असे होऊ नये त्याकरिता आम्ही हा जो अन्याय होत आहे महिलांवर, तो अन्याय थांबवण्यासाठी आम्ही आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने संपूर्ण पदाधिकारी आहेत, शिलेदार आहेत, यांना घेऊन सिटी कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी आलो। जर त्याला अटक केली नाही तर आम्ही मोठं आंदोलन सुद्धा आता या ठिकाणी उभारण्यात येईल। उद्यापर्यंत आरोपीला अटक झाली नाही तर 12 ऑगस्ट रोजी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा भीम ब्रिगेडने दिला आहे। या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपाची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे। लेकी बहिणींसाठी काही पण असा नारा देत भीम ब्रिगेडने आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे।